नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला ही फ्रूट बास्केट कशी बनवतात ते दाखवणार आहे. ही मी 6 नंबरपासून बनवलेली आहे. तुम्ही कोणत्याही नंबरमध्ये बनवू शकतात किंवा ही जी शंकरपाळी आहे ती तुम्ही मोठी केली की तुमची बास्केटसुद्धा मोठी होईल. परंतु जर मोठ्या मोत्यांमध्ये तुम्ही केलीत तर तुम्हाला 7 नंबरचा जर मोती वापरलात तर तुम्हाला 7 किंवा 8 नंबरचा दोराला वापरायला लागेल. नाहीतर मग हे कडक होत नाही. अगदी असं लेचपेचं होतं. चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतंय ते. आपल्याला फ्रूट बास्केट बनवण्यासाठी हे सिल्वर कलरचे मोती लागणार आहेत. हे कचाकड्याचे मोती असतात तसे आहेत. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरू शकतात. क्रिस्टल वगैरे किंवा आपले नेहमीचे 6 नंबरचे साधे मोती पण आपण वापरू शकता. हे 6 नंबरचेच मोती आहेत, पण हे कचाकड्याचे मोती आहेत. सिल्वर कलरचे घेतले, त्याचप्रमाणे जांभळ्या रंगाचे घेतलेले आहेत आणि दोरा लागणार आहे 50 नंबरचा. सुई लागणार आहे, सुईमध्ये दोरावून घेतलाय आणि शेवटी गाठ मारून घेतली. त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे. चला तर मग पाहूया फ्रूट बास्केट कसे बनवायचे ते. हे पहा, फ्रूट बास्केट बनवण्यासाठी आपल्याला अशी शंकरपाळी तयार करायची आहे. अशा 5 शंकरपाळी लागणार आहेत. 4 मी करून घेतलेले आहेत. एक कशी करायची ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर हे जोडायचं कसं हे दाखवते. चला तर मग करूया सुरुवात आपण बास्केट करायला. सुईमध्ये 2 जांभळे आणि 4 सिल्वर मोती घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे सर्व मोत्यातनं सुई घालायची आहे आणि फिरवून घ्यायची आहे. मोत्यातनं सुई घातली आहे आणि दोरा घट्ट ओढून घेतलाय, म्हणजे हा 6 मोत्यांचा गोल तयार झालाय. आता आपण या शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालून घेऊया. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आपल्याला वाढवायचं आहे. आता सुईवरती आपण 3 जांभळे आणि 2 सिल्वर मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 2 सिल्वर आणि 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. मोत्यातनं सुई घालायची आहे. मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आपल्या इथे खाली एक 6चा गोल झाला, त्याच्यावरती 6चे 2 गोल झालेत. आता आपल्याला 3 गोल करायचे आहेत. त्यामुळे या 2 सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. सुईवरती 3 जांभळे मोती आणि 2 सिल्वर मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय, त्या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची जांभळ्या मोत्यातून. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत. 1, 2 आणि 3 या मोत्यातनं सुई, तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, आपण या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. 1, 2 आणि 3. आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 सिल्वर आणि 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. मोत्यातनं सुई घालायची. या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा. आपण या 2 सिल्वर मोत्यातनं आणि या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला इथून पुढे कमी कमी करत जायचंय. आता सुईवरती आपण 2 जांभळे मोती आणि 3 सिल्वर मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत. 1, 2 आणि 3 या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, 1, 1, 2 आणि 3. हे पहा, आपण त्या तीनही मोत्यातनं सुई काढली. आता त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची. या मोत्यातनं सुई घालून त्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1, 2, 3 आणि 4. 4 चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आपल्याला वाढवायचं नाही आहेत, आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे हा सिल्वर मोती, हे तीनही सिल्वर मोती, हा जांभळा मोती आणि त्याच्या शेजारचा हा जांभळा मोती,
या सगळ्यातनं सुई फिरवून या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे पहा, या जांभळ्या मोत्यातनं आपला दोरा बाहेर आलेला आहे. सुईवरती मी 2 जांभळे आणि 2 सिल्वर मोती घेतलेले आहेत. तर या मोत्यातनं सुई घालायची आहे. जांभळ्या मोत्यातनं या जांभळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आणि हा 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, या जांभळ्या मोत्यातनं माझा दोरा बाहेर आलेला आहे. सुईवरती मी 2 सिल्वर आणि 1 जांभळा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची. 1 आणि 2 या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. तर आपण काय करणार आहे, हे 2 सिल्वर मोती आणि हे 2 जांभळे मोती या सिल्वर मोत्यातनं सुई घालायचे आणि या 2 जांभळ्या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या दुसऱ्या जांभळ्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय. सुईवरती मी जांभळे आणि 2 सिल्वर मोती घेतलेले आहेत. या 2 जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची. त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या 2ही जांभळ्या मोत्यातनं 1, 2, 3 आणि 4 चारही मोत्यातनं सुई घालून दोरा बाहेर काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, या जांभळ्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय. सुईवरती मी सिल्वर आणि 2 सिल्वर आणि 1 जांभळा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आणि या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण हे 2 सिल्वर मोती आणि हे 2 जांभळे मोती या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 4 सिल्वर मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची. या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपण या 4ही सिल्वर मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि इथे एक गाठ मारून घ्यायची. हे पहा, इथे एक मी गाठ मारून घेते. परत खाली 1-2 मोत्यातनं जाईल. या मोत्यातनं सुई घालायची. या मोत्यातनं सुई घालायची आणि इथे एक गाठ मारून घ्यायची. दोरा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला असे 5 शंकरपाळी करायचे आहेत. मी आधीच करून ठेवलेल्या आहेत. माझ्या झालेल्या आहेत 5 शंकरपाळी करून. ते पहा, माझ्या 5 शंकरपाळी करून झाल्यात. या आता आपल्याला जोडायच्या आहेत. तुम्ही जर माझा कंदील बघितला असेल तर त्या कंदिलामध्ये आहे का कशा जोडायच्या त्या. चला तर मग पाहूया आपण हे कसे जोडायचे ते. हे पहा, मी या मोत्यातनं सुई घातली आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात. सुईवरती 1 जांभळा मोती घेतलेला आहे. दुसरी शंकरपाळी घ्यायची आहे आणि या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हा 1 मोती आणि हा 1 मोती. 2 शंकरपाळी अशा आपल्याला जोडायच्या आहेत. वरती 1 जांभळा मोती घेतलेला आहे. आता आपण हा 1 मोती आणि हा 1 मोती या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे आपले 2 मोती व्यवस्थित बसतील. आता आपण हा जांभळा मोती, हा सिल्वर मोती, हे 2 सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा जेणेकरून हे 2ही मोती घट्ट बसतील. हे पहा, जांभळ्या मोत्यातनं सुई घालून घेतली आहे. आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर परत 2 जांभळे मोती घेतले. सुईवर परत 1 जांभळा मोती घेतलेला आहे. तर या 2 मोत्यातनं सुई घालायची. वरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्याचप्रमाणे हा जांभळा मोती, हे 2 सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घ्यायची.
या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. या जांभळ्या मोत्यातनं आपली सुई बाहेर आली आहे. आता आपण परत पुढच्या 2 सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत एक सुईवरती जांभळा मोती घेतलेला आहे. या सिल्वर 2 मोत्यातनं सुई घालायची. हा आपला इथला शेवटचा मोती घट्ट बसलाय. आता आपण हा जांभळा मोती आणि हे 2 सिल्वर मोती आणि या इकडचे हे 2 सिल्वर मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, मी या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपण तिसरी शंकरपाळी घ्यायची आहे. सुईवरती एक जांभळा मोती घ्यायचा आहे आणि हा पहिला मोती सोडून द्यायचा आहे. त्याच्या जो वरचा मोती आहे त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हा एक मोती आणि हा एक मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायचं आहे. हा आपली तिसरी सुद्धा शंकरपाळी इथे छान बसतीये. आता आपण सुईवरती परत जांभळा मोती घेणार आहे. सुईवर परत एक जांभळा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे, तिसऱ्या मोत्यातनं. आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण काय करणार आहे, हा जांभळा मोती, हे 2 सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती या मोत्यातनं अशी सुई काढून घेणार आहे. 1, 2, 3 आणि 4 या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. हे पहा, मी या जांभळ्या मोत्यातनं सुई काढून घेतली आहे. आता परत आपण या 2 सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक जांभळा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आणि या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत आपण हा जांभळा मोती आणि हे 2 सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता आपण परत या पुढच्या 2 सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक जांभळा मोती घेतलेला आहे. या 2 सिल्वर मोत्यातनं सुई घालायची. दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत या जांभळ्या मोत्यातनं सुई घालूया. हे पहा, माझं इथपर्यंत झालेलं आहे. आता आपल्याला चौथी शंकरपाळी जोडायची आहे. माझ्याकडे दोरा संपतोय म्हणून मी इथे गाठ मारून घेते आहे. आणि नाहीतर तुमच्याकडे दोरा मोठा असेल तर तुम्ही काय करा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. हे पहा, मी 2 शंकरपाळी कशी जोडायची दाखवली आहे. आता ही तिसरी आणि चौथी तुम्ही पण जोडून घ्या, मी जोडून घेते. मग ही या 2 पहिली आणि 5वी कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते. हे पहा, माझ्या 5ही पाकळ्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण काय करायचं आहे, ही पहिली आणि 5वी पाकळी जोडायची. आता आपण या मोत्यातनं बाहेर आलो आहे. सुईमध्ये एक जांभळा मोती घ्यायचा आहे. हा जांभळा मोती घेतलेला आहे आणि या पहिल्या पाकळीतल्या या 2 सेम करायचे, काही फरक नाही करायचा आहे. त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि हे असं ओढून घ्यायचं आहे. आता परत सुईवरती एक जांभळा मोती घ्यायचा आहे. सुईवर एक जांभळा मोती घेतला आहे. 2 मोती घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित दिसणार आहे. मग परत आपण या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत या जांभळ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हां, आता आपण या 2 सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक जांभळा मोती घेतलेला आहे. आपण परत या सिल्वर 2 मोत्यातनं सुई घालायची. या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा जांभळा मोती घट्ट बसेल. आता आपण परत या 2 सिल्वर मोत्यातनं आणि या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण परत या वरच्या 2 सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक जांभळा मोती घेतलेला आहे.
या सिल्वर मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपण परत फिरून या इथून 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून घ्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. आता आपण या जांभळ्या मोत्यातनं जाणार आहे, या सिल्वर मोत्यातनं जाणार आहे, या जांभळ्या मोत्यातनं जाऊन या सिल्वर मोत्यातनं बाहेर येऊन या बाजूला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. मी करते, तुम्हीही करून घ्या. हे पहा, मी 1-2 मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घेतलाय. त्याचप्रमाणे हे माझं वरचा पोर्शन झालं. आता आपल्याला खालचा पोर्शन करायचा आहे. आपण काय करणार आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत. हा जो बाजूचा सिल्वर मोती आहे त्यातनं सुई घालायची. मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची, या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घट्ट ओढून घ्या. त्याच्याशिवाय हे जे आपलं फळाची टोपली आहे त्याचा वरचा भाग घट्ट होणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही घट्ट ओढत जा सुई. पहा, आपण या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता सुईवरती आपण जांभळे मोती घेणार आहे. सुईवर 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि मागासारखंच या सिल्वर मोत्यातनं, या जांभळ्या मोत्यातनं आणि या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता परत 2 जांभळे मोती घ्यायचे सुईवरती आणि मागासारखंच करायचं आहे. या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची, या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची, या जांभळ्या मोत्यातनं सुई घालून या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण या सिल्वर मोत्यातनं सुई काढलेली आहे. आता मगासारखंच करायचं आहे. या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची, या जांभळ्या मोत्यातनं सुई घालून या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता सुईवरती परत आपण 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. आता आपण या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि आता परत हा सिल्वर मोती, हा जांभळा मोती आणि हा सिल्वर मोती यातनं सुई काढून घ्यायची. हे पहा, या सिल्वर मोत्यातनं आपण सुई काढली आहे. आता आपल्याला पुढे जायचं नाही आहे. या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 1, 2, 3, 4 आणि 5 मोती आहेत. त्यामुळे सुईवरती आपण एक जांभळा मोती घ्यायचा आहे. सुईवर एक जांभळा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या सिल्वरच्या वरचा जो जांभळा मोती आहे त्यातनं सुई घालायची. या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची आणि हा जांभळा मोती, हा सिल्वर मोती आणि हा जांभळा मोती अशा या 1, 2, 3 आणि 4 चारही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे पहा, मी सर्व मोत्यातनं सुई फिरवून घेतली आहे. आता यावरच्या एका जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 4 जांभळे मोती घेतले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं, प्रत्येक सिंगल मोत्यावरच आपल्याला काम करायचं, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 जांभळे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालून परत या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आणि आता परत त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई घालायची. आता परत आपण इथे 3 जांभळे मोती घेणार आहे. मग परत या मोत्यातनं, परत ज्या मोत्यातनं आपण सुई दोरा बाहेर आलाय त्याच मोत्यातनं सुई घालायची. मग परत इथे पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मग त्याच्यावर पण 3 मोती घ्यायचे आणि शेवटी आल्यानंतर इथे फक्त आपल्याला इथे 1, 2 आणि 3 मोती असणार आहेत. त्यामुळे आपल्याला इथे 2 मोती घालायला लागणार आहेत. तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. मीही करून घेते, मग तुम्हाला सांगते कसं करायचं पुढचं ते. हे पहा, आपलं शेवटपर्यंत होत आलं. शेवटचा राऊंड चाललाय. 1, 2, 3 मोती आहेत. त्यामुळे मी सुईवरती 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आणि परत यात मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपण या मोत्यातनं कुठल्या तरी एका मोत्यातनं सुई
वरती जायचंय, या मोत्यातनं वर जायचंय आणि वरती एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, मी या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि सुईवरती 4 जांभळे मोती घेतलेले आहेत. आता आपल्याला 6चा चौकोन गोल करायचा आहे. या 2 मोत्यातनं सुई घालायची आहे. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढून घ्या. म्हणजे तुम्हाला दाखवते म्हणून जरासं माझं सैल पडतंय, पण तुम्ही करताना दोरा घट्ट ओढून घ्या. आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता सुईवरती परत 3 जांभळे मोती घ्यायचे आणि या मोत्यातनं सुई घालून या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. प्रमाणे त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1 आणि 2 या 2 मोत्यातनं. परत सुईवरती 3 मोती घेतलेले आहेत. मगासारखंच करायचंय. 1, 2 आणि 3 या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हा 1 आणि हा त्याच्या पुढचा दुसरा. परत सुईवरती 3 मोती घेतलेले आहेत जांभळे आणि परत आपण 1, 2 आणि 3 या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आपण पुढे जायचं नाहीये, तर या मोत्यातनं आपण अशी उभी सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपल्याकडे 1, 2, 3 आणि 4 मोती आहेत. आपल्याला फक्त सुईवरती 2च मोती घ्यायचे. सुईवरती 2 जांभळे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि वरच्या कुठल्या तरी एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या किंवा या मोत्यातनं सुई, कोणत्याही एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. हे पहा, आपण या दोऱ्यातनं सुई बाहेर काढली होती. आपण आता सुईवरती सिल्वर मोती घेणार आहे 6. हे पहा, सुईवरती 6 सिल्वर मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचंय, हा जो दुसरा मोती आहे या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. नीट पाहून घ्या, मग अशी 1 मोत्यातनं घातली होती. आता हा मोती आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 5 सिल्वर मोती घेतलेले आहेत. आता हा जो मोती आहे, हा मोती सिल्वर मोती, हा सिल्वर मोती, हा जांभळा मोती आणि हा जांभळा मोती. या 3ही मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आपण परत त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याचप्रमाणे सुईवरती 5 सिल्वर मोती घेतलेले आहेत. मला सारखंच करायचं आहे. या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची आहे. या 2ही जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याचप्रमाणे सुईवरती 5 सिल्वर मोती घेतलेले आहेत. या सिल्वर मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या 2ही जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. काय करणार आहे, या एका सिल्वर मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 4 मोती आहेत. 1, 2, 3, 4. त्यामुळे सुईवरती मी 4 सिल्वर मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सिल्वर सुई घालायची आणि परत या मोत्यातनं अशी फिरवून घ्यायची आहे सुई. पहा, मी पूर्ण सुई फिरवून घेतली आहे. आता आपण इथे एक गाठ मारून घेऊया. कुठे आणि परत आपल्याला खाली जायचं आहे 1-2 मोत्यातनं
आणि तिथे गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथून 1-2 मोत्यातनं खाली जाते. इथे मी गाठ मारून घेते आणि दोरा कट करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही फ्रूट बास्केट? तुम्ही याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही याच्या शंकरपाळ्या आहेत, त्या शंकरपाळ्या मोठ्या करू शकतात किंवा तुम्ही 7 नंबरचे मोती वापरू शकतात. पण 7 नंबरच्या मोत्याला तुम्ही ही जी 5 नंबरची जी 50 नंबरची वायर आहे ती डबल करून घ्या किंवा तुम्ही थोडीशी याच्यापेक्षा जाड वायर वापरू शकतात किंवा वेगळे मोती पण तुम्ही वापरू शकतात. क्रिस्टल वगैरे मोती आजकाल मिळतात, ते तुम्ही वापरू शकतात. चला तर मग तुम्हाला हे बास्केट कसे वाटले? याच्यामध्ये तुम्ही देवाला नैवेद्य पण ठेवू शकतात. एखादं फळ ठेवून आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो. चला तर मग तुम्हाला ही कशी वाटली बास्केट? आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाईट बटनवर क्लिक करा. धन्यवाद.